मित्रांनो, बऱ्याच दिवसाच्या नंतर पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 60,50,000 एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील कोणते म्हणजे किती शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, आपण आज जे जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता त्याच्यापैकी जवळपास 6,111 शेतकरी हे पीक विमा भरलेले शेतकरी आहे। त्याच्यापैकी फक्त आणि फक्त 333 शेतकरी हे धानोरा तालुक्यातून पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले होते। तर या 333 शेतकऱ्यांपैकी जवळपास मित्रांनो अगोदर काय झालेलं होतं, अगोदर जवळपास 60-70 शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित करण्यात आलेल्या होत्या। त्याच्यापैकी मित्रांनो जवळपास जे उर्वरित शेतकरी आहेत त्याच्यापैकी जवळपास 259 जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जवळपास ही पीक विम्याची रक्कम ही वितरित व्हायची बाकी होती। मग त्याच्यामध्ये जवळपास काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीनं अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित झाल्या। काही शेतकऱ्यांना जवळपास पोस्ट हार्वेस्टमध्ये वगैरे रकमा मंजूर झाल्या आणि वितरित सुद्धा झाल्या। त्यातच मित्रांनो आता परत एकदा जवळपास 10,83,000 रुपयांचा जे पीक विमा आहे तो परत एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो बघायचं झालं तर 728 शेतकरी हे क्लेम केलेले होते, त्याच्यापैकी फक्त 64 शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला होता। त्यानंतर मित्रांनो जवळपास 466 शेतकरी जे पोस्ट हार्वेस्ट वगैरे रकमेसाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्याच्यापैकी फक्त आणि फक्त 259 शेतकऱ्यांना या रकमा मंजूर झालेल्या आहेत। त्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर आता या रकमा वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। तर एकंदरीत बघायचं झालं तर रिलायन्स इन्शुरन्स कंपनी जी आहे त्या कंपनीतर्फे या रकमा धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झाली। आता तुम्ही देखील धानोरा तालुक्यातून असाल तर तुम्ही एक लक्षात ठेवा की जवळपास 6,111 शेतकऱ्यांनी जे पीक विमा काढलेला होता त्याच्यापैकी फक्त आणि फक्त धानोरा तालुक्यातून 333 शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। तुम्ही देखील धानोरा तालुक्यातून असाल परंतु तुम्ही त्या 333 शेतकऱ्यांमध्ये बसलेले असाल तर कमेंट करून सांगा की तुमच्या खात्यावर हेक्टरी किती रुपये किंवा एकरी किती रुपये रक्कम आलेली आहे। आता इतर शेतकरी सुद्धा धानोरा तालुक्यातून असू शकतात किंवा गडचिरोली जिल्ह्यातून असू शकतात, ते सुद्धा कमेंट करू शकतात की फेक व्हिडिओ वगैरे। तर मित्रांनो माहिती खरी आहे, फक्त जे शेतकरी जे 333 शेतकरी या धानोरा तालुक्यातून पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यांच्याच खात्यावर ही रक्कम आता वितरित झालेली आहे। तर 60,50,000 रुपयांचा जे निधी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे। आता राहिला विषय इतर जे शेतकरी होते त्यांचं काय, किंवा इतर जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत पोस्ट हार्वेस्टच्या एलबेसच्या वगैरे रकमेच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना सुद्धा आता हळूहळू का होईना ज्या काही शेतकऱ्यांचे स्टेटसचे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते की स्टेटस चेंज होण्याला सुरुवात झालेली आहे। त्यात मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये रकमा दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना आता लवकरच शासनाचा दुसरा हप्ता मिळाल्याच्या नंतर त्यांच्या खात्यावर रकमा वितरित होणार आहेत। तर ही होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।